नमस्कार प्रेक्षकांनो. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये देशमुखांच्या घरात नंदिनीने गणपती आणताच जीवा मनोभावे सगळं काही विसरून नंदिनीसोबत एकत्रच गणपतीची पूजा करताना दिसतोय. तर पुढे आता काव्या खूप छान अशी नटलेली असते. ती पार्थला म्हणते की माझा फोटो काढाल का? पार्थ म्हणतो हो नक्कीच, तू पण माझा काढशील ना मग, असं दोघं जणांचं बोलणं चालू असतं. तर इकडे आता एक नवीनच एंट्री दाखवलेली आहे प्रेक्षकांनो. देशमुखांच्या घरात नवीन प्रवेश झालाय एका व्यक्तीचा. तो व्यक्ती नक्की आहे तरी कोण? असं वाटतंय की रम्या आणि वसवात त्यांची चाल असावी की त्याला ह्या घरामध्ये आणायचं आणि ह्या चौघांना त्रास द्यायचा, कारण त्यांच्यावर जी वेळ आलेली आहे कामाची, त्याचा बदला म्हणून ह्या माणसाला त्यांनी बोलवलेलं असेल. इकडे आता पार्थ आणि काव्य दोघंही फोटो काढणार असतात, पण त्याच वेळेला त्या माणसाची एंट्री होते आणि काव्याला मोठा धक्काच बसतो. नक्की हा माणूस आहे तरी कोण? त्यामुळे सगळ्यांना मोठं टेन्शनच आलेलं असतं. ऐन गणपतीच्या उत्सवात आता ह्या माणसामुळे त्यांच्या आनंदावर विरजण येणार का, हेच पाहणं खूप रंजक ठरणार आहे. पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम. अशाच डेली प्रोमोसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.